फाटल्या 3-4 दिसांनी कितलेच घडामोडी घडलेल्यो आसा आनी MGPन इतलो वाद येयलेलो आसा की अशेंच गमलेलें की दोग जाण MGPचे आमदार ऑलमोस्ट ऑन द वर्ज ऑफ रिजायनिंग रेडी आसलेले. एक्झॅक्टली वॉट इट इज? आतां सोमरा दिसा नवें सरकार स्थापन करपाच्या वेळार आमी मेळ्ळे, सेंट्रल कमिटी मेळ्ळी आनी सेंट्रल कमिटीन एक डिसिजन घेतलें. तिगूय आमदार जे पळय आसा आमकां तांकां तिगूय जाणांक मंत्रीपदां मेळपा जाय आनी आमकां 3 कॉर्पोरेशन मेळपा जाय. हें आमकां कित्याक करचें पडलें? लास्ट जेन्ना पळय आमी गव्हर्मेंट फॉर्म केलो तेन्ना दीपक पावसकर वॉज सायडलायन. ताका जाय तसो कन्सिडरूच केलो ना. GSIDC म्हणून ताका दिलें, थंय सुद्दां तो नॉट हॅपी बिकॉज तेज्यो GSIDCच्यो एक्टिविटीज आशिल्ल्यो त्यो दिपकाक कांयच नाशिल्ल्यो. कोण तरी वायस प्रेजिडेंट म्हणजे BJPचो कोण आसा तो हँडल करी. सो ही वॉज नॉट हॅपी ओवर देर. आमी रेजोल्युशन घेता आमकां जर पार्टी वाडोवं जाय आनी पार्टी इंटॅक्ट दवरूं जाय जाल्यार आमचे 3य आमदार आसा ते हॅपी उरपा जाय. हो आमचो पॉयंट आशिल्लो. वी टूक दॅट रेजोल्युशन आनी हें रेजोल्युशन घेवन कोण लिडर आमी वी डीड नॉट से BJP ओनली म्हणून. वी सेड एनी नॅशनल पार्टी इदर काँग्रेस ऑल्सो इदर ते जे आमकां प्रपोजल पळय दितले आमचे मान्य जातले दॅट शूड कम बिफोर सब कमिटी ऑफ 6 मेंबर्स. 6 मेंबरांची आमी सब कमिटी काडली म्हणजे हू आर रेडिली आनी इजिली अवेलेबल इन पेंजीम. एक दीपक एज अध्यक्ष, एक गजानन तिळोनायक उपाध्यक्ष, माडोळकार उपाध्यक्ष आनी ऑफिस बियरर एक नारायण सावंत वर्कींग कमिटी वर्कींग प्रेजिडेंट, हांव एज सेक्रेटरी आनीक आपातिली एज ट्रेजरर. अशी सब कमिटी कडेन येवं जाय. आतां काल दीपक पावसकर सांगता तो आपूण तें हें रेजोल्युशन पावलां कितें पावलां तें पळोवपाक गेल्लो. इन ए वे ही इज करेक्ट. आतां विदावट लेटर ऑफ सपोर्ट गव्हर्मेंटान सपोर्ट हें केलें, स्वेरींग इन जाली, जावंकूच शकना. लेटर ऑफ सपोर्ट जायच पडलें. लेटर ऑफ सपोर्ट कोणें सायन केलें आनी कितें कंटेंट्स ते आमकां अजून मेळना. आमकां मेळोन तें अजून तें आमकां मेळूं ना. लेटर ऑफ म्हणजे ऑफिसांनी तेजो रिकॉर्ड ना. सो कोणें केलें कितें केलें वी वील हॅव टू वेरीफाय दीस. सो एक्झॅक्टली आतां सांग, मिटींग जाली तुमची, मिटिंगेक तुमी सर्टन पॉयंट्स डिसिजन घेयले, लेटर धाडचें म्हटलें. सो इन वन वे दीपक पावसकर इज करेक्ट दॅट आमी डिसिजन घेतलें कमिटीन पूण तें लेटर कोणान व्हरोन दिवंक ना. न्ही, दीपक पावसकर इज व्हेरी मच करेक्ट. ताका हे इज रायट न्ही. आमचें लेटर पावलां काय ना, आपल्याक मिनिस्ट्री मेळटली काय ना ती व्हेरीफाय करपाक. सो लेटर पावलें खंय तर? न्ही, लेटर एक्चुली आमी कितें केलें, आमी दीपक ढवळीकर अध्यक्ष किंवा हांव दोग जाणां बी दोगांकूच ऑथॉरिटी आसा टू सायन दॅट लेटर. न्ही, म्हाजे कडल्यान जावना. आतां दीपक हॅज टू से वेदर ही हॅज सायन द लेटर आनी तेजी कॉपी दी. दीपकान जर सायन करूं ना देन सम फ्रॉडुलंट एक्ट जाला. सो तुमकां दिसता की जेन्ना कमिटीन म्हटलेलें की लेटर येयना वो ते 6 मेंबर कमिटीक कांय सांगल्या बगर स्वेरींग इन जावंक शकना वो जावपाक उपकारना म्हटलेलें तुमी? हय न्ही, एक्झॅक्टली. ते आमचे कडेन सब कमिटी कडेन तें प्रपोजल येवं जाय. हू इज क्लेमींग टू फॉर्म द गव्हर्मेंट? फॉर एक्झाम्पल BJP इज क्लेमींग. द लिडर ऑफ BJP शूड गिव अस इन रायटींग that 3 members will be inducted into cabinet and 3 corporations will be given. हे आमकां लेटर जाय आशिल्लें आनी देर आफ्टर वी वील सायन लेटर ऑफ सपोर्ट. सो आयज MGPचो लिडर एक स्वेरींग इन जाला, तसोच डेप्युटी चीफ मिनिस्टर जाला, तसो एक मिनिस्टरूय जाला. सो ओवरऑल हें कितें इज इट लिगल एज फार एज द कमिटीज? म्हणजे डिफायड. हेजी आमची पळय ती सेंट्रल कमिटीचें रेजोल्युशन आसा दॅट हॅज बीन डिफायड. इतलेंच आमी आतां म्हणपाक शकता. पूण वी कॅन नॉट go to conclusion unless the letter of support comes to us. So overall तुमच्या म्हणण्यान दीपक पावसकरान बाबू कितें करपाचो आशिल्लो तें सारकें? पळय, म्हाका तेजेर कांयच कमेंट करपाचो ना कारण ते आमचे कडेन केन्ना उलोवना. पूण एक गोश्ट प्रकर्शान कळटा, सामकी हायलायट जाता म्हणटा ती, विजय सरदेसाया कडेन 3 आसा, तो तेजे 3य सांबाळटा. बिसायड्स अनदर 3 इंडिपेंडंट तो सांबाळटा. वेर एज आमचो लिडर पळय आसा तो हे दोग जाणांकूच सांबाळपाक शकना. इफ दॅट इज कन्क्लुडेड हे जर फुटपाक सोदता जाल्यार लिडर फेल्स एज लिडर. नो लिडरशीप क्वॉलिटी.
Presently, if you go to talk, what you have to say about the present formation of this government? चलचें ना, how long it will last? नाही पळया हेंचे कडेन BJP कडेन आमकां पयलीं तशें दिसतालें 2017 हें सरकार चलचें ना म्हणून, पूण तें चल्लें आनी बरें चल्लें. बिकॉज ऑफ मनोहर सिकनेस तें मातशें हें जालें, तरी पूण तें बरें जालें आनी BJP कडेन ती कॅपेसिटी आसा तें बरें चलोवपाक आनी दे वील डू इट. So overall, as far as this situation is concerned, this situation is created by your own party leaders. Will it put the party into doldrums, or what it is? खंयच्या पार्टी बद्दल विचार? आमच्या पार्टी बद्दल आतां पळोवया. आतां हें लेटर जर आमच्या सेंट्रल कमिटीच्या हेका डिसिजनाक रिस्पेक्ट दिनासतना जर कितें जालां जाल्यार लिडरशीप फेल्स. लिडरशीप पार्टी ताका अस्तित्वानूच दवरपाचो ना असो तेजो अर्थ जाता. ह्या सिच्युएशनाक लागून मिटींग मागयल्या न्ही आमी आतां एक्झॅक्टली आमी आतां थोडें डॉक्युमेंटेशन कलेक्ट करता. देर आफ्टर वी वील कॉल फॉर द मिटींग. आमी वी वील कॉल फॉर द मिटींग. कारण कितें आसा, थोडे मेंबर्स जे आसा आमचे पळय ते एज गोविंद रायटली सेड माधवाच्या गोठ्यांतलो पक्ष म्हणून गोविंद रायटली सेड अशें दिसता म्हाका. यू हॅव गॉट युअर ओन डिसिजन न्ही. पार्टी वाडोवपाक प्रत्येकान काम करपाक जाय. पार्टी वाडोवपाक प्रत्येकान कोणाचें कितें तरी आपलो फायदो जाता म्हणून कोणी जर प्रत्येक जाण धांवपाक लागले जाल्यार पार्टी वील नॉट सर्वायव. पार्टी खंय तरी रेज यू हॅव टू रेज सम वॉयस.